आज मी बनवते आहे व्हेज बिर्याणी. तर बघूया आपण त्यासाठी काय काय लागतं. तर इथे मी घेतला आहे बीन्स, हिरव्या शेंगा आणि वाटाणा, फ्लॉवर, इथं तळलेला कांदा घेतला आहे, गाजर घेतले, कोथिंबीर, पनीर आणि बटाटा घेतला आहे, साल काढून घेतले आहेत आणि घरीच बनवला आहे मी गरम मसाला, खडे मसाले वापरून, तमालपत्र वगैरे. आणि इथं मी दही घेते. दहीमध्ये पहिल्यांदा जाईल चटणी, तिखट तिखट चटणी जाईल आणि नंतर गरम मसाला जो बनवलेला आहे मी घरीच, नंतर आलं लसूण पेस्ट, धने पावडर, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी बटाटा टाकते त्यात मॅरिनेट व्हायला, गाजर पण, हिरवी मिरची, फ्लॉवर, वाटाणा हे सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या होत्या. आणि नंतर जातो आहे हिरवी शेंग जी बारीक बारीक कट करून घेतली. नंतर कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा मी त्यात ॲड केली. या सगळ्या भाज्या अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत. सगळीकडं दही मुरलं पाहिजे आतमध्ये. तर तांदूळ धुवून घेते. तांदूळ एक 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे आपल्याला. त्यात तेल घेतलं आहे आणि कांदा कापून घेतला आहे बारीक, टोमॅटो त्यात टाकलेला आहे. नंतर आलं लसूण पेस्ट टाकते, नंतर हळद, नंतर धनेपूड, लाल चटणी, मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर गरम मसाला, नंतर मी कोथिंबीर कापून घेते त्याच्यात. थोडंसं त्यात पाणी ॲड करायचं आहे आणि हे सगळे मसाले गरम होईपर्यंत, नंतर भाजी आपण मॅरिनेट करायला ठेवल्या होत्या त्या सगळ्या त्यात ॲड करून घ्यायच्या आहेत. फक्त पनीर त्यात टाकायचं नाही आहे, कारण पनीर ओव्हर कुक झालं की जास्तच बिळबिळीत होईल. त्यामुळे भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण भात तयार करून घेऊयात. पाणी उकळायला ठेवलं होतं, तर त्यात मी खडे मसाले टाकते. तमालपत्र, जावित्री, चक्रीफूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची आणि तूपसुद्धा ॲड केलं आहे मी 1 चमचा. त्यामुळे भाताला असा मऊपणा येतो, छान होतो भात. नंतर त्यात मी तांदूळ ॲड करते. भात एक 80% शिजला तर बंद करायचं आहे. नंतर ते आपण गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये. आणि भाज्यासुद्धा माझ्या 90% शिजल्या आहेत. मग त्यात मी पनीर ॲड करते. तर हे भात मी चाळून घेतला आहे, तर ते भाजींमध्ये मी ते टाकून घेते आणि असं मिक्स करते. असा रेडी झाला आहे आपला भात. तो अशा प्रकारे माझी बिर्याणी तयार झाली आहे. भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.